हॅलो मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ही साडी आहे, या साडीपासून आपल्याला ड्रेस बनवायचे आहे. तर मला ह्या साडीचे जे होते ते 3 ड्रेस बनवायचे होते. तर मी हा एक बनवलेला होता. त्याच्यानंतर हा जो एक होता तो छोट्या मुलीचा होता, म्हणजे एक 8 वर्षाच्या मुलीचा होता, एक 4 वर्षाच्या मुलीचा होता आणि एक 2 वर्षाच्या मुलीचा होता. असे ते 3 पॅटर्न मला बनवायचे होते. तर मी तुम्हाला इथे फोटो शेअर केलेले आहे की मी जे ड्रेस बनवलेले होते ऑलरेडी. हा एक जो आहे तो जॅकेटवाला आपण बनवलेला होता. तर याच्यासोबत मी सगळे एवढे व्हिडिओ टाकणं तर पॉसिबल नव्हतं, पण नक्कीच एक जो फ्रॉकचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आपण बघूयात की आपल्याला कशी कटिंग वगैरे स्टिचिंग करायची आहे. तर सगळ्यात पहिले माझ्याकडे इथे फॅब्रिक होतं अस्तर, जे त्याला मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि जो आपल्याला इथे ड्रेस बनवायचा आहे तो छोट्या मुलीचा आहे, म्हणजे 3 वर्षाच्या मुलीचा. तर आपण इथे सगळ्यात पहिले मी तिची हाईट घेतलेली होती 10 इंच. त्याच्यानंतर म्हणजे जी वेस्ट हाईट होती ती घेतलेली होती 10 इंच. आणि शोल्डर जे टाकलं होतं ते 5 इंच टाकलेलं होतं. शोल्डर 10चा हाफ 5 तेवढंच आर्म होल टाकलेलं होतं. आणि वेस्ट जी होती ती मी इथे घेतलेली होती, तिची जी आहे ती 20ची वेस्ट होती. तर 20चा फोर्थ घेतलेला होता 5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. तुम्हाला सगळं मेजरमेंट जे आहे ते तुमच्या पद्धतीनं, म्हणजे तुमचं जे मेजरमेंट राहील त्याचा फोर्थ घ्यायचा आहे. मी इथे फक्त माझं इथे जे मेजरमेंट आहे तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आपल्याला चेस्टचा पण मग मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं चेस्टचा फोर्थ, वेस्टचा फोर्थ असं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही आपली झालेली आहे फ्रंट साईडची कटिंग. त्याच्यानंतर आपण इथे जो आहे तो नेक घेत आहे, ते आहे 2.5 इंचचा नेक. आणि 3.5ला मी इथे लांबी घेत आहे. त्याच्यानंतर याचा आपण बनवलेला आहे बॉक्स, आणि त्याला सर्कल शेप देऊन, म्हणजे हाफ सर्कलमध्ये शेप देऊन आपण गोल गळा कट करून घेतलेला आहे. आता आपली इथे जी होती ती मी इथे घेतलेलं होतं बॅक साईड. आता आपल्याला बॅक आणि फ्रंट जे तुम्हाला आहे ते सेम आपण कट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही दोन्हीपैकी एक घेऊ शकता, बॅक फ्रंट जे पाहिजे ते. त्याला पण मी सेम जसं आपण फ्रंटला शेप दिला होता तसंच आपण बॅकला पण शेप देऊन घेतलेला आहे. दोन्ही पण मी सेम घेतलेले आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, नंतर एकाला झिप लावायची आहे. सेम याच्यासाठीच होतं की आर्म होल पण कट केलेलं नाही, कारण ते स्लीवलेस आहे. तर मी इथे जी हाईट होती माझी खालची घेरची ती होती 14 इंच. तर मी 2 इंच कमी घेतलेलं आहे, ते घेतलेलं आहे मी 12 इंच. आणि आपल्याला डबल फोल्ड केला आहे मी परत. इथे जो दिसतोय तुम्हाला 4-4 टाईप, याच्यामध्ये आपल्याला घेर काढून घ्यायचा आहे. एवढा 12 इंच हाईटचा घेर काढून घ्यायचा आहे. घेरला प्लेट किती टाकायचे आहे किंवा तुमच्याकडे कपडा किती अवेलेबल आहे याच्या हिशोबाने तुम्ही प्लेट टाकू शकता. मी हा जो पूर्ण अस्तरची लांबी असते ती घेतलेली आहे पूर्ण 32 इंचाची. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आता मी जसं बोलले की आपल्याला इथे हाईट घ्यायची आहे 14 इंच. तर मी 14 इंच घेत आहे. पूर्ण हाईट जी आहे ती पूर्ण हाईट मी 14 इंच मोजून घेणार आहे. आणि पूर्ण इथे साडी फोल्ड करून जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आता हे तुम्हाला तुमच्या साडीवरती डिपेंड आहे की तुम्हाला साडी किती पाहिजे आहे किंवा मग घेर किती पाहिजे आहे. तर मला घेर जो होता तो छोटा, म्हणजे खूप जास्तही नको आहे आणि खूप कमी नको, कारण की मुलगी छोटी आहे. खूप घेरवाला तर तिला हे नाही होणार, जमणार नाही, आणि कमी घेरवालाही छान दिसणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला मिडल घेर येईल असं घ्यायचं आहे. मी आता त्याच्या हिशोबाने घेतलेलं होतं. आता हे जे घेतलेलं आहे आपण वरची आपल्याला बॉडीसाठी बॅक साईडचं मी इथे बॉडीला कट करून घेणार आहे येलोच कलरचा. तर आपण सेम अस्तर जे कट केलं होतं तेच सेम आपण मेन जो कपडा आहे तो कट करून घेणार आहेत. आणि याच्या आपल्याला अस्तर जे आहे त्याच्या आपल्याला खालचा जो भाग आहे त्याच्या आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर आपल्याला या पद्धतीने आपला जो घेर आहे पूर्ण, मी खालची साईड जी आहे ती पूर्ण फोल्ड करून घेतलेली होती. आणि वरच्या कपड्याच्या आपल्याला पूर्ण जे आहे ते प्लेट टाकून घ्यायचे आहे. जशी ह्या झाल्या आपल्या फ्रंट भागच्या प्लेट, आपल्याला सेम बॅकने पण टाकून घ्यायच्या असतात. आणि हा जो आहे तो आहे आपण इथे बॉक्स प्लेट टाकणार आहे. मी ज्या आहेत इथे बॉक्स प्लेट टाकून घेणार आहेत. तर इथे बॉक्स प्लेट टाकताना तुम्हाला प्लेट कशा टाकायचे हे लक्ष करून बघायचं आहे. जेव्हा आपण पहिली प्लेट घेतो तर दुसरी त्याच्या अपोजिट येते, म्हणजे त्या दोन्हीमध्ये डिस्टन्स सेम असलं पाहिजे. पहिले आपण ह्या साईडनं जर घेणार असेल तर दुसरी आपली ह्या साईडनं येते. तर ह्या झाल्या बॉक्स प्लेट, म्हणजे एक बॉक्स तयार होतो त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे रेडी करायच्या आहे. मी परत एकदा दाखवते तुम्हाला. जशा पहिली आपण घेतलेली आहे ह्या साईडने फेस करून, त्याच्यानंतर आपण ती इथे लॉक करायची आणि दुसरी जी आहे ती आपल्याला त्याच्या अपोजिटनी प्लेट करून घ्यायची आहे. म्हणजे एकमेकासमोर न घेता एकमेकाच्या अपोजिट आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या असते. फक्त ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, पहिल्या प्लेटसाठी आपण जेवढा कपडा टाकलेला आहे तेवढाच आपल्याला दुसऱ्या प्लेटसाठीही कपडा टाकायचा आहे. तर आपल्याला अशा इथे बॉक्स प्लेट पूर्ण रेडी करून घ्यायच्या आहे.
आपण जे खालचं अस्तरच्या प्लेट टाकलेल्या आहे, अस्तरच्या गॅदरच्या म्हणजे रेग्युलर प्लेट टाकून घेतलेल्या होत्या. मला याच्या इथे बॉक्स प्लेट रेडी करून घ्यायचे होते, त्याच्यामुळे मी वरचा जो आहे तो बॉक्स प्लेटचा, कारण जो मी जसं तुम्हाला दाखवलं की 2-3 पॅटर्न असल्यामुळे सगळेच एका पॅटर्नमध्ये न बनवता मी काही बॉक्स प्लेट टाकले आहेत, काही आपल्या रेग्युलरवाल्या प्लेट टाकून घेतलेले आहे गॅदर टाईप. काही एक गॅदरचा बनवलेला आहे, छोट्या छोट्या गॅदर बनवून, त्याच्यानंतर एक जो आहे तो छोट्या रेग्युलर प्लेटवाल्या आणि एक जो आहे तो बॉक्स प्लेटवाल्या. तर हा जो आहे मी तुमच्यासोबत बॉक्स प्लेटवाला व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जेवढा आपण साडीचा कपडा काढून घेतलेला होता घेरसाठी, तेवढ्या कपड्याच्या आपल्याला इथे बॉक्स प्लेट टाकून घ्यायच्या आहे. रेग्युलर कपड्यापेक्षा बॉक्स प्लेटला तुम्ही म्हणजे जे आहे ते रेग्युलर जे आहे आपण रेग्युलर जसं टाकतो तसंच आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. फक्त अपोजिट एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जे आपण प्लेट टाकणार ते अपोजिट जो आहे तो बॉक्स रेडी झाला पाहिजे. या बघा, या पद्धतीने माझं इथे स्कर्ट जे आहे खाली रेडी झालेलं आहे बॉक्स प्लेटचं. आपण 4 समोर आणि 4 मागे अशा आपल्या 8 प्लेट्स आलेल्या आहे. तर आपल्याला बॉडी रेडी करून घ्यायची आहे, म्हणजे बॉडीचा भाग. तर सगळ्यात पहिले मी जो प्लेन कपडा होता तो म्हणजे अस्तर जे होतं ते सरळ सरळ कपड्यावरनं ठेवून घेतलेलं आहे. आणि आपण जसं नेक पलटी करतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे पूर्ण जो गळ्याचा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि मधला जो नेक आहे म्हणजे मेन फॅब्रिक तो कट करून घेऊन आपल्याला पलटी करायचा आहे. मी इथे तुम्हाला शोल्डरची फिनिशिंग पण दाखवणार आहे आणि आर्म होलची फिनिशिंग पण दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही लक्षात येऊन जाईल. तर आपल्याला अशा पद्धतीने हा फक्त मी इथे असं रेडी करून ठेवलेला आहे. आपल्याला परत बॅकचा जो आहे, जसं बोलले मी येलो कलरचा आपण बॅकला कट करून घेतलेला होता आणि समोर मी पिंक ठेवलेलं होतं. तर तसं आपल्याला जसं आपण फ्रंटला केलं सेम आपल्याला बॅक साईडला पण जो नेक आहे त्याला आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. आणि मधला जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी जे याच्यामुळे तुम्हाला म्हणजे लगेच पलटी करून नाही दाखवलं, जसं मी आत्ता बोलले, मी तुम्हाला शोल्डरची जी रेडीमेडसारखी फिनिशिंग असते आतमधून, की जे आतमधून पण शोल्डर जॉईन केलेले दिसत नाही, त्या पद्धतीने दाखवणार आहे. इथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता हा जो भाग आहे आर्म होल आणि शोल्डरचा, तो काय करायचा आहे आपल्याला, की जो आर्म होल आहे त्याची पण आपल्याला सेम अस्तरच्या साईडनं फ्रंट आणि बॅक सोबत घ्यायचं आहे. आणि अस्तरच्या साईडने अस्तर लावायचं आणि मेन फॅब्रिकच्या साईडने मेन फॅब्रिक लावायचं आहे. असं लावून घेऊन आपल्याला याच्यावरती स्टिच मारून घ्यायचे आहे, की जे दोन्ही आपल्याला सोबत लावून घ्यायचे आहे, म्हणजे एकमेकावरती. फक्त एक आहे की दोन्ही पण सरळ बाजू एकमेकावरती जॉईन असल्या पाहिजे. ज्या स्टिच आहे ते एकाची वरती आणि एकाची खाली, या पद्धतीने आपल्याला लावून घेऊन त्याच्यावरती स्टिच मारायची आहे. जी स्टिच मारल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही जे शोल्डर जॉईन करताय, जो कपडा आहे तो पूर्ण आतमधल्या साईडने चालला जातो आणि आपल्या शोल्डरला एकदम मस्त म्हणजे एकदम छान फिनिशिंग येऊन जाते. आणि ती जे आहे रेडीमेडसारखी फिनिशिंग जे आपण बोलतो त्या पद्धतीने सेम आपल्याला या साईडनं पण असंच करायचं आहे. हा जो आहे मेन फॅब्रिकच्या साईडनं मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या साईडनं अस्तर. इकडचा जो साडीचा कपडा आहे तो एक्स्ट्रा असला तरी मला जेवढा पाहिजे आहे मी तेवढंच घेणार आहे. एक्स्ट्रा कट करून नंतरचा एक्स्ट्रा जो आहे तो कट करून घेणार आहे. तर आपल्याला इथे पण तुम्ही बघू शकता मी शोल्डरला डबल स्टिच मारते आहे. तुम्हालाही डबल स्टिच मारायची आहे, कारण ती अंडरग्राऊंड फिटिंग आहे. एकदा उसवल्याच्या नंतर परत तुम्हाला टाकता येत नाही जेव्हा तुमचं रेडी होऊन जातं तेव्हा. त्याच्यामुळे तुम्हाला आताच त्याला एक परत स्टिच मारून घ्यायचे आहे. तर मी हा एक्स्ट्रा कपडा जो होता तो कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला जे आहे मेन आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की जसं आपण स्टिच करून घेतलं, तर हे जे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जे आहे ते एकमेकाला अटॅच करणार आहोत. पण याच्या सगळ्यात पहिले काय आहे की आपण जे एक्स्ट्रा कपडा होता तो कट करणार आणि इथे आर्म होलची फिनिशिंग जी आहे ती आपल्याला इथे द्यायची आहे. तर आर्म होल फिनिशिंग म्हणजे काय, की आपण जे रेग्युलर पट्टी वगैरे लावतो तर तसं आपल्याला लावायचं कामही पडणार नाही. तुम्हाला जसं पलटी केलं त्या टाईपमध्येच आपली फिनिशिंग पण छान येते आणि इथे तुम्हाला अस्तरचा एक्स्ट्रा कपडाही लागत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हा जो कपडा आहे तो पूर्ण जमा करायचा आहे एका साईडला आणि शोल्डरच्या आणि म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये लावून घ्यायचं आहे, जसं आपण क्रॉसपट्टी लावतो त्या टाईपमध्ये. इथे जेव्हा आपण काय करायचं आहे की फक्त एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आपला एका साईडचा कपडा येणार आहे, म्हणजे एका साईडचं शोल्डर आपलं येणार आहे. आणि आपल्याला
पूर्ण स्टिच मारून घ्यायचे आहे. मी परत एकदा सांगते, डबल स्टिच मारायचे आहे आपल्याला. जी शोल्डरची आपली फिनिशिंग येते त्याच्यासाठी पण ओपन झाल्याच्यानंतर परत स्टिच मारता येत नाही. आणि ह्या असं आपण जसं क्रॉसपट्टी बाहेर काढतो तसं आपल्याला हे जे आहे ते शोल्डर बाहेर काढायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले दोन्ही पण साईडचे जे आहे ते शोल्डर पण एकदम म्हणजे आर्म होल जे आहे ते आर्म होलची फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने रेडी झालेली आहे. आणि नेक जे आहे ते पण छान रेडी झालेलं आहे. त्याच्यावर आपल्याला प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे. आपल्याला दोन्ही पण साईडनं आपल्याला इथे प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथे जे आहे ते नेकला पण जे आहे प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत, की जेणेकरून फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने बसून जाते आणि जो तुमचं अस्तर आहे ते पण आतमध्ये चाललं जातं. तर इथे पूर्ण नेकला पण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. नेकला पण आपल्याला प्रेस स्टिच देऊन रेडी करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण जे आहे ते पूर्ण जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकणार आहोत. म्हणजे साडीचा जो मेन फॅब्रिक आहे त्याला आपण अस्तर एकदम अटॅच करून घेणार आहोत सगळं. आता हे आपलं झालं, बॉडी तर रेडी झाली, पण आपल्याला आता ओपन करण्यासाठी याला झिप बनवावं लागेल. तर छोट्या मुलीचा ड्रेस असल्यामुळे आपल्याला याला झिप बनवायची आहे. तर झिप बनवण्यासाठी पाठीमागे सगळ्यात मी जो पाठीमागचा भाग आहे त्याला मिडलनी कट करून घेणार आहेत. मिडलमध्ये कट करून घेऊन आपण या पद्धतीने पट्टी लावणार आहोत. मी काहीच नाही, फक्त मध्ये कट करून घेतला आहे. तो व्हिडिओ थोडा माझ्याकडनं मिस झाला, जो कटिंगचं होतं मेन. काहीच नाही, आपण रेग्युलर मिडल ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आणि जशी आपण हुक पट्टी लावतो त्या टाईपमध्ये आपल्याला वरतून लावून खाली फोल्ड करून घ्यायचे आहे. तर आपल्याला दोन्ही पण साईडनं असंच रेडी करायचं आहे. तुम्हाला मी याला पट्टी लावून दाखवत आहे की आपल्याला वरतून लावायची आहे पट्टी आणि खाली या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. वरतून लावून खाली फोल्ड करणं, बस एवढंच आहे. जेव्हा आपण छोट्या मुलीच्या ड्रेसला झिप लावतो किंवा रेग्युलर तुम्ही झिप लावतानाही असं करू शकता. जेव्हा तुमची झिप ओपन असते, म्हणजे आता ही जी आहे बॉडीला लागणार आहे त्याच्यामुळे खालून आपली झिप कपडा जो आहे तो ओपन राहणार आहे. या पद्धतीने आपलं रेडी झालं पाहिजे. आता इथे माझ्याकडे ही झिप आहे आणि आपण हा जो झिपचा फोल्ड भाग आहे वरचा त्याला असं फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे जो एक्स्ट्रा भाग असतो झिपचा, जिथे झिप अटकून राहते, तो एक्स्ट्रा भाग आहे तो आतमध्ये आपण फोल्ड करणार आहोत आणि रेग्युलर याच्यावरती स्टिच मारून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, मी म्हणजे जे रेग्युलर मशीन आहे त्याच्यावरतीच मारून घेते. या पण पद्धतीने तुम्ही, माझ्याकडे इनव्हिजिबल झिप आहे, या पद्धतीने पण तुम्ही लावू शकता. मी याचा एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला झिप कशी लावायची आहे. तर तुम्ही तो पण जाऊन बघू शकता यूट्यूबवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याच्यानंतर आपल्या जे आपण इथे झिप लावणार आहोत त्याला आपल्याला एकदम हळू स्टिच करायचं आहे. आणि जे रनर आहे रनरवरती स्टिच अटकायला नको. जर रनरवरती स्टिच अटकली तर नंतर आपला जो कपडा आहे म्हणजे झिप आहे ती वरती जात नाही. तर ह्यावेळेस इथपर्यंत खाली आल्याच्यानंतर तुम्हाला अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जे रनर आहे तुम्ही त्यावेळेस वरती करू शकता किंवा मग तिथे थोडंसं सोडून पुढे स्टिच मारू शकता. आता इथे बघा तुम्ही ह्या साईडने एकदम छान पद्धतीने झिप लागलेली आहे. सेम आपल्याला आता दुसऱ्या साईडने पण झिप लावायची आहे. आणि अगदीच माझी साध्या मशीनवरती झिप लावून झालेली आहे. मी प्रेशर फूट वगैरे पण चेंज केलेलं नाही आहे. फक्त आपल्याला जो कपडा आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे, सरकू द्यायचा नाही आहे. काय होतं, खूप वेळेस कपडा सरकतो, जेव्हा आपण स्टिच मारतो तेव्हा कपडा सरकतो. तुम्ही प्रॅक्टिस करून भरपूर वेळेस तुम्हाला येऊ शकता. आता जेवढं आपण ह्या साईडनं फोल्ड केलेलं आहे तेवढंच आपण इकडच्या साईडनं पण फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे आपण या पद्धतीने ठेवून स्टिच मारून घेणार आहोत. तर मी हा जो कपडा आहे तो थोडासा अलीकडे सरकवते, म्हणजे जो आहे तो याच्यावरती रॅप करून घेते की जेणेकरून झिप लावल्याच्या नंतर झिपवरती तो रॅप राहील आणि व्यवस्थित आपली झिप अटॅच झालेली दिसेल. तर तुम्ही ते एकदम इझी पद्धतीने आणि एका स्टिचमध्ये पण आपली झिप लावून झालेली आहे. तुम्हाला मी जसं बोलले की तुम्ही रनर त्यावेळेस अटकत असेल तर रनरवरती करून खाली स्टिच मारून घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला इथे झिप मारून घ्यायची. इथे मी लगेच मारते कारण की झिप जर ओपन झाली खाली तर नंतर आपल्याला रनर बसवता येत नाही किंवा मग प्रॉब्लेम होतो, झिप पण खराब होऊ शकते. त्याच्यामुळे लगेच आपल्याला खाली एक आडवी स्टिच मारून घ्यायची आहे आणि पॅक करायचं. तर मी इथे एकदम छान पद्धतीने आपली झिप रेडी झालेली आहे. तर हा झालेला आहे आपली बॉडी पूर्ण समोरची रेडी. आता आपल्याला याला लावायचे आहेत नॉड. तर मी याचे छोटे नॉड बनवून घेणार आहेत. पट्टी आहे माझ्याकडे 1.5 इंचाची. तर आपल्याला इथे 1.5 इंचाची जी पट्टी आहे छोटे छोटे नॉड बनवायचे आहे छोट्या मुलीसाठी, की जे वेस्टला छान बसता. वेस्ट लावल्याच्या वेस्टला लूज जरी असेल, आता छोट्या मुलींना ड्रेस वेस्टला लूजच पाहिजे असता आणि घातल्याच्या नंतर टाईट झाले की छान दिसता. त्याच्यामुळे आपल्याला वेस्टची फिटिंग येण्यासाठी आपण इथे नॉड बनवणार आहोत. तर मी जे आहे ती उलट्या साईडनं स्टिच मारून घेतलेली आहे
आणि याला आपण पेन किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण त्याला सरळ करून घेणार आहोत. हिला एक नॉट बनवायची ही सोपी पद्धत आहे आणि जेणेकरून ते छान पण येते. ती माझ्याकडे एक आरीवर्कची सुई होती जी म्हणजे खराब झालेली होती. त्याच्या मी उलट्या साईडनी जी आहे ती स्टिच हे जे आहे ते आतमध्ये टाकून सरळ करून घेणार आहेत. साडीचा जो कपडा आहे तो मी सरळ करून घेणार आहे. तर या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे नॉट बनवायची. तुम्ही यालाच जे आपण ब्लाऊजचे नॉट बनवतो अगदी छोटे असतात तर हे पण ह्याच पद्धतीने बनवू शकतो. मी हा थोडासा म्हणजे ड्रेसला लावल्यामुळे थोडा मोठा बनवलेला आहे. तर आपल्याला सेम बनवून घ्यायचे आहे असे 2 आणि इथे आपण फिटिंगला टाकणार आहोत जे आहे वेस्टला फिटिंगला. तुम्ही हे मेन फिटिंग टाकता तेव्हाही टाकायचे आहे. इथे मी अंडरग्राऊंड फिटिंग करून घेते की जे मुलींना नंतर छोटी मुलगी आहे तिला टोचणार नाही. तो थोडंसं वर्क असल्यामुळे किंवा म्हणजे जे आहे त्याला धागे निघत आहेत म्हणून त्या मुलीला टोचणार नाही म्हणून मी अंडरग्राऊंड फिटिंग टाकून घेतली आणि याच्यामध्ये मी हे जे नॉड आहे ते अटॅच करून घेणार आहेत. तुम्हाला तसं करायचं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की नॉड निघून जाता तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली म्हणजे पहिले नॉट स्टिच करून पण टाकता येतं. तर या पद्धतीने आपण जे आहे ते फिटिंग टाकायच्या वेळेस मी इथे नॉट स्टिच करून घेणार आहेत. ते इथे मी टाकते आहे ज्यावर बॉडी फिटिंग. तर तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही टाकू शकता. मी अगदी 1 इंच मार्जिन ठेवली होती. 1 इंच मार्जिनवरती मी फिटिंग करते. ऑलरेडी 1.5 इंच मार्जिन सोडलेली होती म्हणून मी 1 इंचवरतीच फिटिंग करते की छोटंसं मुलीला लूज पाहिजे त्यासाठी. सेम आपल्याला ह्या साईडनं पण फिटिंग टाकून घ्यायची आहे. जशी आपण इकडच्या साईडने टाकलेली आहे सेम तशीच आपल्याला ह्या साईडनं पण रेडी करून घ्यायची आहे. जशी मी त्या साईडला टाकली तशीच. तर पूर्ण आपली इथं आता रेडी झालेली आहे. जी बॉडी आहे वरची ती पूर्ण रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता हा जो पूर्ण आपण इथे रेडी झालेला असल्याच्यानंतर आपण खाली जे आहे ते स्कर्ट अटॅच करून घेणार आहोत. ते आपण पहिले रेडी केलेलं होतं स्कर्ट. तर आपण आता हे जे आहे बॉडी फिटिंग ती बरोबर व्यवस्थित आहे का किंवा फिटिंग व्यवस्थित आहे का ती आपल्याला एकदम मोजून घ्यायची आहे. आणि याच्यानुसार आता म्हणजे 10 तर 10 आणि 10 प्लस होते 20. तर आपली जी फिटिंग आहे म्हणजे बॉडी फिटिंग आहे 20ची. तर आपल्याला याची पण पूर्ण 20ची फिटिंग टाकून घ्यायची आहे. जी स्कर्टची जी मी पहिली ओपन करून ठेवलं तर इथे पण आपण पूर्ण मोजून घेणार आहोत. हे बघा आपलं हे पण बरोबर 20 येतायच आहे. आपण पहिले प्लेट ज्या होत्या त्याच आपण वेस्टच्या फिटिंगच्या हिशोबाने टाकून घेतलेल्या होत्या की आपलं जे खालचं जे स्कर्ट राहणार आहे की ते किती येणार आहे तर त्याच्या हिशोबानेच आपण पहिलेच मी जो होता तो 20चाच घेर करून घेतलेला होता. तर सेम आपल्याला जसं मी आत्ता दाखवलं तिथे जे आहे 20ची फिटिंग तरी पण मोजून घ्यायची आहे. जी आपण बॉडीची बनवलेली आहे तीच आपल्याला स्कर्टची फिटिंग बनवायची आहे. आणि पूर्ण बनवून घेऊन आपल्याला याचा पण स्कर्टसारखं रेडी करून घ्यायचा आहे. जो खालचा घेर आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर इथे मी साडीचा कपडा साडी म्हणजे साडीची फिटिंग वेगळी आणि अस्तरची फिटिंग वेगळी अशा पद्धतीने इथे टाकून घेणार आहेत. आपल्याला म्हणजे जेव्हा घेर टाकतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक लेयर वेगवेगळे असल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 लेयर अटॅच करता या 3 करताय पण वेगवेगळ्या असल्या पाहिजे. म्हणजे अस्तरच्या वेगळ्या आणि मेन फॅब्रिकच्या वेगळ्या. तर या पद्धतीने आपल्याला इथे रेडी करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा रेडी झाल्याच्या नंतर त्याला सरळ करून रेडी करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला आता हा सरळ झालेला आहे. आता जेव्हा आपण इथे काय होतं इथे थोडासा गोंधळ उडतो. एक जे आहे आपण जेव्हा टाकतो की दोन्ही पार्ट सरळ असले पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण स्कर्ट अटॅच करतो म्हणजे बॉडी अटॅच करतो तेव्हा आपली अशी बॉडी रेडी झाली पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागते कोणतीही एक साईड उलटी आणि कोणती एक साईड सरळ. आता मी जे स्कर्ट आहे ते सरळ ठेवलेलं होतं आणि जी बॉडी आहे ती उलटी केलेली होती. तर जे आहे मेन फॅब्रिक एका साईडनं आलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. तुम्ही वाटल्यास थोडंसं अटॅच करून किंवा मग फक्त असं लावून पण बघू शकता की बरोबर येते का. खूप वेळा कन्फ्यूज होतं त्याच्यासाठी सांगितलं. ज्यांना रेग्युलर येतं त्यांचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जे रेग्युलर बनवतात त्यांना काही इश्यू नाही. पण जे फर्स्ट टाईम बनवतात त्यांना गोंधळ उडतोच. तर आपल्याला ही फिटिंग इथे पूर्ण अशा पद्धतीने राऊंड सर्कलमध्ये स्टिच करून घ्यायची आहे. ती करून घेतल्याच्या नंतर पूर्ण आपण इथे बघू शकता तुम्ही सरळ करून आपला जो फ्रॉक आहे तो इथे रेडी झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला असा फ्रॉक रेडी करायचा एकदम इझी आहे आणि सुंदर पण दिसतोय. तुम्ही इथे बघू शकता खूप छान पद्धतीने हा फ्रॉक रेडी झालेला होता आणि जो क्लायंटला मी दिल्याच्यानंतर त्यांनाही खूप आवडलेला होता. अगदी थोड्याशा कपड्यामध्येच आपण रेडी केलेला होता. म्हणजे साडीमध्ये ऑलरेडी 3 ड्रेस बनवलेले होते. हा एक त्याच्यानंतर हा एक बनवलेला होता. मी ह्या दोन्ही पण याला जॅकेट बनवलेले होते. ह्या फ्रॉकला मी बनवलेलं नव्हतं. हा एक फ्रॉक आपण रेडी केलेला होता ज्याच्या सेम म्हणजे मेन प्लेट आहेत आणि याच्यावरती मी जॅकेट बनवलेलं आहे. हे जॅकेट घेतो त्याचं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.